श्रीराम जय जय राम। दास विषयाचा झाला, सुख समाधानाला आचमला। सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय। मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण। देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला। सावली जशी शरीराला, तैसा रोग आहे शरीराला। रामकृष्णाधिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले। स्वतःचा नाही भरवसा, हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई। देह दुःख फार अनिवार्य, चित्त होई अस्थिर। देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत। आजवर जे जे काही आपण केले, ते प्रपंचाला अर्पण केले। स्वार्थाला सोडून नाही राहिले। अधिकार संतती संपत्ती, लौकिक व्यवहार जनप्रीती, या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते, अखेर दुःखालाच कारण होते। जो जो प्रयत्न केला आपण, तेच सुखाचे निधान समजून। कल्पनेने सुख मानले, हाती आले असे नाही झाले। ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी। ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण। प्रपंचात आसक्ती ठेवणे, म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे। म्हणून आजवर खटाटोप खूप केला, परी कामाला नाही आला। विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही। म्हणून प्रपंचाने सुखी झाला, ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला। ज्याची धरावी आस, त्याने बनावे लगे दास। दास विषयाचा झाला, तो सुखा समाधानाला आचवला। ज्या रोपट्यास घालावे खतपाणी, त्याचेच फळ आपण घेई। विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान। प्रपंचातील संकटे अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाण। आजवर नाही सुखी कोणी झाला, ज्यानी विषयी चित्त गुंतविले। कडू कारले किती साखरेत घोळले, तरी नाही गोड झाले। तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले। प्रपंचातील उपाधी, देत असे सुख दुःखाची प्राप्ती। संतती संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती। आधुनिक विद्येची संगती, न येईल समाधान प्रती। प्रपंचातील सुखदुःखाची जोडी, आपणाला कधी न सोडी। नामातच जो राहिला, नामापरता आठव नाही ज्याला। परमात्मा तारतो त्याला, हाच पुराणीचा दाखला। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, नका करू आटाटी, राम ठेवा वाकंठी। श्रीराम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 79। निरूपण। मना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची। भवाची जीवा मानवा भूली ठेवी, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली। देह संसार चिंता करणे व्यर्थ का आहे, याचे स्पष्टीकरण समर्थ या श्लोकात देतात। समर्थ सांगतात की हे मना, तू पावन करणाऱ्या राघवाबद्दल भावना धर, प्रपंचाची चिंता करणे सोडून दे। समर्थ दासबोधात म्हणतात, सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता।
निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. समर्थ सांगतात संसाराच्या चिंता करणं सोडून दे, देवाची चिंता कर. देवाची चिंता म्हणजे सतत देवाचे स्मरण कर. श्रवण, कीर्तन, नामस्मरण अशा भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या सांगितल्या आहेत त्या पायऱ्या अनुसर की तुझी देहबुद्धी नाहीशी होईल, सत्वगुण वाढेल, चित्तवृत्ती शुद्ध होईल. भक्ती न करता देह संसार चिंता केली तर काय होईल ते समर्थ सांगतात. भवाची जीवा मानवा भूली ठेली. भव म्हणजे संसार. संसार ही एक भूल आहे, भ्रम आहे. माणसाला संसाराची भुली पडते, त्या भ्रमात माणूस अडकतो. भ्रम म्हणजे जे नाही ते आहे असे वाटणे. जसा अंधारात दोरीवर सर्पाचा भास होतो तसा संसार हा एक भ्रम आहे. प्रश्न असा येतो की संसार तर आपण करतो, आपल्याला दिसतो तर तो भ्रम कसा? विचाराने आपल्याला कळते संसार कल्पनेवर आधारित आहे. कल्पनेवर आधारित सृष्टी म्हणजे भासच असतो. कल्पनेवर आधारित असलेल्या 8 सृष्टी समर्थांनी दशक 6 समास 6 मध्ये सांगितल्या आहेत. पण त्यातील एकाही खरी नाही, सत्य नाही, कारण त्या सर्व कल्पनेवर आधारित होत्या. परंतु सृष्टी मिथ्या असली, असत्य असली तरी त्या सृष्टीचा पसारा ज्या अधिष्ठानावर भासतो त्या सर्वांचा आधार एकच आहे, तो म्हणजे निर्गुण आत्माराम. त्याच्याशी तद्रूप हो असे समर्थ सांगतात. तीच खरी भक्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. एका राजाने आपला प्रधान संध्या उपासना करताना गायत्री मंत्राचा जप करताना ऐकले. त्याने प्रधानाला तो मंत्र शिकवण्याची विनंती केली. तेव्हा प्रधानाने आपली असमर्थता प्रकट केली. कालांतराने राजा स्वतःच तो मंत्र शिकला आणि प्रधानाला म्हणाला, हा मंत्र मी बरोबर म्हणतोय का नाही ते सांग. राजाने मंत्र म्हणून दाखवल्यावर प्रधान म्हणाला, मंत्र बरोबर म्हणत आहात, पण त्याचा योग्य परिणाम तुम्हाला मिळणार नाही. प्रधानाच्या उत्तराने राजाचे समाधान झाले नाही. त्याने प्रधानाला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. प्रधानाने सरळ स्पष्टीकरण दिले नाही. राजाबरोबर असलेल्या सेवकाला त्याने राजाला पकडून बेड्या ठोकण्याची आज्ञा फरमावली. 2-3 वेळा आज्ञा दिली तरी सेवक जागचा हलला नाही. पुन्हा पुन्हा प्रधान तीच आज्ञा देत राहिला. तेव्हा ही आपली चेष्टा आहे असे वाटून राजा प्रचंड खवळला आणि त्याने स्वतःच सेवकाला प्रधानास बेड्या ठोकण्याची आज्ञा दिली. यावेळी मात्र क्षणाचाही विलंब न लावता सेवकाने आज्ञेचे पालन करत प्रधानाला जेरबंद केले. प्रधान म्हणाला, हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर. आज्ञा समानच होती, तरी देखील ती मी दिल्यावर सेवकाने तिचे पालन केले नाही, कारण माझ्याकडे तो अधिकार नव्हता. पण तुमच्या आज्ञेचे पालन मात्र त्याने लगेच केले. अगदी याचप्रमाणे सामर्थ्यशाली गुरुपासून मिळालेला मंत्रच फलदायी होतो. मंत्र मनाने निवडून चालत नाही, योग्य गुरुकडून त्याची दीक्षा घ्यावी लागते. परंतु आजकाल योग्य गुरु कोण हे ओळखणं फार कठीण आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला आवडणाऱ्या देवतेच्या नामाचा जप करण्यास हरकत नाही. जप करताना त्या देवतेलाच योग्य मार्गदर्शनाची विनंती करावी. गुरु हा माणसाच्या रूपात आलेला देवच असतो असं म्हणतात. त्यामुळं पुरेशा तळमळीनं नामजप केल्यास ते दैवत मानवी गुरुच्या रूपात प्रत्यक्ष अथवा स्वप्न मार्गाने येऊन दीक्षा देतं किंवा स्वतःच स्वप्नामध्ये येऊन मार्गदर्शन करत असं सांगतात.
श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.